राज्यात 3 नव्या महापालिका, अजित पवार यांची घोषणा। मागील काही वर्षात पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार, शहरीकरण आणि पायाभूत सुविधा, आयटी पार्क, औद्योगिक क्षेत्र, वाहतुकीच्या समस्या या सर्व समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललेल्या आहेत। या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका स्थापन करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे। हवेली, जुन्नर आणि इंदापूर या शहरांचा यामध्ये समावेश असून लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे संबंधित शहरांच्या शहरीकरणास वेग येणार असून नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। नगर विकास विभागाच्या सूत्रांनुसार संबंधित भागांमध्ये लोकसंख्या वाढ, शहरी विस्तार आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेता महापालिका स्थापनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आलेला आहे। सध्या या भागांमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायती कार्यरत आहे। मात्र वाढत्या शहरी गरजांमुळे महापालिकेचे स्वतंत्र प्रशासन आवश्यक ठरत असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेले आहे। या प्रस्तावाच्या संदर्भात स्थानिक स्तरावर सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते। स्थानिक जनतेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून भविष्यातील नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच नव्या महापालिकांची घोषणा केली। पुणे जिल्ह्यातील चाकण, हिंजवडी आणि उरळी देवांची, फुरसुंगी, मांजरी अशा 3 महापालिकांचा समावेश करण्यात येणार आहे। अजित पवार आज चाकण येथील औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली। या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की चाकणमध्ये नगर परिषद असल्यामुळे इथल्या विकासावर मर्यादा येत आहेत। तसेच हिंजवडीमध्ये ही ग्रामपंचायत असल्यामुळे तिथेही विकास कामांवर मर्यादा येत आहेत। त्यामुळे चाकण आणि हिंजवडीसाठी नव्या महापालिकांची स्थापना करण्यात येणार आहे। याशिवाय उरळी देवाची, मांजरी, फुरसुंगीसाठी नवीन महापालिका होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे। अजित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे। हिंजवडी, आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्रामुळे इथल्या नागरी समस्याही सातत्याने वाढत आहेत। हिंजवडीमध्ये होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून ती गंभीर होत आहे। या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यांपासून दर आठवड्याला आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।